आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी आहेत. अमोलजी, अधिवेशनाचा तिसरा आठवडा आता संपत आलेला आहे. चर्चा अजूनही झालेली नाही दादांच्या विमान अपघात प्रकरणाची. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. चर्चा ही घडून आणण्याकरता जर पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की सर्व आमदार एका विमानात गेले असते, सर्व आमदार प्रधानमंत्र्यांना भेटले असते, व्हीएसआरच्याच कंपनीत जायला पाहिजे होतं. जर वाटतं तर सर्व आमदार भेटले असते मोदीजींना, अमित शहाजींना, तर भेट भेटली असती आपल्याला. मला सांगा ना, माझ्या पत्राला अद्यापही उत्तर मिळाली नाहीत. मी सुद्धा राममोहन नायडूची भेट मागितली, मी सुद्धा मोदीजींची भेट मागितली, मी अमित शहाची भेट मागितली आणि ते आमच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ती भेट मागितली, तरी ती भेटली नाही. मला असं वाटते पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर याचं आपल्या विधिमंडळाचं म्हणजे शोकप्रस्ताव झाल्यानंतर जर हा मुद्दा लावून धरला असता तर ही चर्चा दुसऱ्याच दिवशी सदनामध्ये आली असती. पण अर्थातच सर्व आमदारांनी त्याला जोर लावणं खूप महत्वाचं होतं. पण दुर्दैवानं ते घडलं नाही. ते का घडलं नाही याचं कारण एकतर जे काही आमदार आहेत ज्यांना ते आता सगळ्यांनी पत्र दिलं, ते मला आनंद वाटला की सगळेजण जाऊन मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देत आहेत. पहिल्या दिवसापासून जोर मारला असता, आपण पायऱ्यांवर बसलो असतो, एक दिवसाचं इथं लाक्षणिक उपोषण केलं असतं, तर हा प्रश्न पहिल्याच आठवड्यात संपला असता. आता 2 गट आहेत आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्याच. नाही, असं आहे की मी गट आहेत असं म्हणणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आम्ही एक कुटुंब आहोत. आमच्या परिवाराला पक्षाला एक कुटुंबाची शिकवण आहे, कुटुंब असल्यासारखं राहायचं. त्यामुळे गट म्हणता येणार नाही. म्हणजे बोलणारा वेगळ्या गटाचा, न बोलणारा वेगळ्या गटाचा असं म्हणता येणार नाही. फक्त मला असं वाटतं की अजितदादांबद्दल आपण सर्वांनी परत एकदा जोर मारायला पाहिजे. का एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण महाराजांच्या चरणी जर मांडलं ना, शिवरायांच्या चरणी, तरी मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागेल. सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा घ्यावी लागेल. म्हणजे आम्ही आमदार गप का आहेत? फक्त पत्र देत आहेत, बोलत कुणीच नाही, विचारत नाही, चर्चा होत नाही सभागृहात, कुणी आमदार आक्रमक होत नाहीत पक्षाचे. असं त्याला तेच उत्तर देऊ शकतात. आता काल मी भाषण ऐकलं, आमदार सुनील शेळके पण बोलले, आमदार अनिल भाईदास पाटील 293 वर बोलले, आम्ही पण आता वर चर्चा करतो आहोत. पण हे वाटलं पाहिजे हे मात्र खरं आहे. आणि ते वाटत का नाही हा सुद्धा प्रश्न तो त्यांनाच विचारला पाहिजे, हेही तेवढं खरं आहे. आता सभागृहांमध्ये काही चर्चा होणार की नाही? तुम्ही विधान परिषदेमध्ये आहात, विधानसभेत चर्चा होत नाही, परिषदेतही होत नाही. विधान परिषदेमध्ये सलग तिसरा आठवडा ही चर्चा पुढे ढकलल्या गेली. पहिल्या आठवड्यातच शेवटी संपताना माननीय सभापतींना विनंती करून याच्यामध्ये 293 अंतर्गत आम्ही चर्चा मागवली होती. त्यात विधान परिषदेचे सभापती असे म्हणाले की ती चर्चा त्या निकषात बसत नाही. पण घटनेचे गांभीर्य पाहता ती अल्पकालीन आम्ही चर्चा स्वीकारू. मग आम्ही अल्पकालीन टाकली. आम्ही म्हणजे विरोधी पक्षांनी, अपोजिशनवाल्यांनी अल्पकालीन टाकल्यानंतर सुद्धा परवाच्या दिवशी कामकाजात होती, मग ती वगळल्या गेली. नंतर ती 2 दिवस आलीच नाही. काल परत आम्ही विचारलं, ते म्हणले सभागृह होईपर्यंत सांगू. मग सभागृहाच्या शेवटी प्रश्न विचारला तर त्यांनी असं म्हटलं की सोमवारी म्हणजे आता पुढचा जो आठवडा येणार त्यात सोमवार मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते चर्चा लावतील, अल्पकालीन चर्चा, असं माननीय सभापती. खो घालतोय मग चर्चेला नेमकं? मला असं वाटतं की सरकारने याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कारण शेवटी अजितदादा हे सरकारमधलेच होते, ते काही विरोधी पक्षात नव्हते. आता ही घटना घडली त्यावेळेस ते सरकारमधले होते. आणि खो घालायचा सरकारचा काही प्रयत्न नसेल. मला त्याच्या मागचं कारण असं वाटतं की साहजिक आहे, विरोधी पक्षानं जर ती चर्चेचा प्रस्ताव मांडला असेल तर अनेक प्रश्न येतील समोर. त्याची पहिल्यांदा कारण उत्तर कोणाकडून अपेक्षित आहे? उत्तर गृहमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. गृहमंत्र्यांकडे सुद्धा तशी ठोस उत्तरं असली पाहिजे. आता कसं एखादा प्रश्न हा येऊ शकतो की अजितदादा घरून निघाले आणि विमानात बसले, याचा सीसीटीव्ही कुठं आहे? तर त्याबाबतची अगोदरच माहिती घ्यायची. सगळ्या विरोधकांचे काय प्रश्न येतील याचं पहिल्यांदा सिंहावलोकन करायचं आणि मग त्याची उत्तरं तयार होईपर्यंत ती चर्चा सभागृहात येऊ द्यायची नाही. एकदा उत्तरं आली की मग ती चर्चेला वाट मोकळी करून द्यायची. काल जय पवार पिंकी माळींच्या घरी गेलेले होते, त्यावेळेला भेट झाल्यानंतर येताना 18 मजले ते चालत आले, पायऱ्या चालत आले. लिफ्टमधून त्यांनी प्रवास टाळला. लिफ्टबाबत त्यांना संशय होता. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित. साहजिक आहे. मी म्हणतो समाजकारणात, राजकारणात राहणाऱ्या लोकांनी या सगळ्या बारकाव्याचे लक्ष ठेवलं पाहिजे. लिफ्टमध्ये जाणं असेल, ट्रेनमध्ये जाणं असेल, फ्लाईटमध्ये बसणं असेल आणि त्यांना ती जाणवलं असेल की बाबा मधात येताना जर ती बंद पडली तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ती समयसूचकता दाखवली. बस काय होतं, दादा ज्या वेळेस विमानात बसले
आता मला माहिती आहे दादा पण त्यांच्या प्रवासात अखंड सावध असायचे, पण त्या दिवशी दादा गाफल कसे राहिले, दादाला का जावं वाटलं, व्हिजिबिलिटी नसताना सुद्धा का सांगितलं गेलं का व्हिजिबिलिटी आहे, तुम्ही विमानात बसून टेक ऑफ घेण्यासाठी योग्य वातावरण आहे, असं ज्यावेळेस पायलटकडून दादाला सूचना आली आणि दादानी कोणाच्या सांगण्यावरून दादा विमानात बसले, हे जसं कोडा आहे ना, कारण दादा अखंड सावधान राहत होते आणि तोच कित्ता जयदादा गिरवला. त्याच्यामुळे आता इथून पुढं सावध होणं नुसतं जय पवारांनी नाही, आमच्यासारख्या लोकांनी पण सावध होणं खूप महत्वाचं आहे जर जगायचं असेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमेश सुर्वेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.